नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात? तर तुमच्या घरापाशी किंवा घराच्या आजूबाजूस तुम्ही असं बघितलं असेल, काही घरं आहेत ती जवळपास 20-25 वर्ष झाली ती पडाक पडलेली आहेत आणि त्या ठिकाणी कोणीही जायला तयार नसतं किंवा त्या घरामध्ये कोणाला जायची इच्छा नसते किंवा ते घर पाडून, जे पडाक पडलेलं ते घर पाडून नवीन घर बांधायचं असाही कोणी विचार करत नाही. त्यामध्ये वेगवेगळी कारणं असतात. तर काही वेळा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की बाबा का या ठिकाणी का, पण बरेच असे घरं तिथे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. फक्त एक काय, तिथे गेल्यावर निगेटिव्हनेस, अस्वस्थता जाणवते, त्यामुळे अशा ठिकाणी जायला आपण टाळाटाळ करतो. त्याचबरोबर आपल्या मुलांना त्या ठिकाणी जाण्यासाठी जाऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो. त्या ठिकाणी असं असतं की दिवसा जावा किंवा रात्री जावा, त्या ठिकाणी एक निगेटिव्ह वेब त्या ठिकाणी येत असते, त्यामुळे अशा ठिकाणी जायला आपण नकार देत असतो. तर असेच घराविषयी आज आपण डिस्कस करणार होतो. तुम्ही बऱ्याच वेळा मला विचारता की बाबा तू सांगितलेली माहिती बरोबर आहे, पण प्रॉपर ॲड्रेस काय आहे? तर कसं असतं माहिती आहे का, प्रॉपर ॲड्रेस आपण देऊ शकत नाही. काही पॉलिसी असतात आणि त्यानुसार आपण एखाद्या घराची प्रॉपर ॲड्रेस या ठिकाणी शेअर करू शकत नाही. हा पण मी काही प्रमाणात तुम्हाला ते हिंट देतो, म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतो सिटीचं नाव, एरियाचं नाव देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. म्हणजे असं नाही की बाबा माहिती खोटी आहे, तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता, पण प्रॉपरली असं घराचा ॲड्रेस मी या ठिकाणी देऊ शकत नाही. तर आजची जी घटना आहे ही घडलेली आहे 2015 साली आणि ही घडलेली आहे ठाण्यातील माझवाडा या एरियाचा. आता ठाण्यातील माझवाडा एरिया हा तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी आहेत आणि बऱ्यापैकी पूर्वीच्या काळी लोकांनी इन्व्हेस्टमेंटसाठी या माझवाडा या एरियामध्ये लोकांनी रो हाऊस, फ्लॅट किंवा प्लॉट हे विकत घेतलेले. तर माझवाडा हे एरियामध्ये एक कॉलनी आणि या कॉलनीमध्ये जवळपास 12 घरं आणि हे मुख्यतः 12 घरं सेलिंगच्या उद्देशानं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या उद्देशाने ही 12 घरं घेतली होती. पण या 12 घरांच्या मध्ये सद्यस्थितीला कोणीही राहत नाही. आता हे का राहत नाही हे जाणून घेऊया. तर मुख्यतः ही घरं आहेत ना, ही मारवाडी समाजातील लोकांनी घेतली होती, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली होती आणि ते 1980 साली हे रो हाऊस विकत घेतले आणि त्यानंतर या ठिकाणी काही घरात राहण्यासाठी लोक आले, पण काही कारणास्तव त्यांनी तो एरिया सोडून दुसरीकडे निघून गेले. तर काही घरं अशी आहेत की ज्या ठिकाणी 1980 पासून टिल नाऊ सद्यस्थितीपर्यंत त्या ठिकाणी कोणीही राहायला आलेलं नाही, कारण की इन्व्हेस्टमेंटच्या वेवने घेतलं होतं. इन्व्हेस्ट करायचं, थोड्या वर्षांनी विकायचं ह्या उद्देशाने त्या ठिकाणी ती रो हाऊस घेतली होती. तर या ठिकाणी एका व्यक्तीने यातील एक रो हाऊस घेतला होता. तर त्यांनी रो हाऊस घेतल्यापासून त्या घरामध्ये फिरकले नव्हते, म्हणजे काय काहींच्याकडे पैसा असतो तर ते फिरकतच नाही, तर तसं त्या रो हाऊसमध्ये ते फिरकले नव्हते. पण जवळपास 2015 म्हणजे 2080 ते 2015 तुम्ही विचार करू शकता, 25 वर्ष या ठिकाणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी फिरकले नव्हते. हा, पण त्यांनी त्या ठिकाणी केअरटेकर ठेवलं होतं, म्हणजे एक आपली प्रॉपर्टी आहे तर त्याची केअर करण्यासाठी एखादा व्यक्ती ठेवलं होतं, त्याला केअरटेकर असं म्हणतात. तर केअरटेकर त्या ठिकाणी ठेवलं होतं, त्याचं नाव अशोक. तर अशोक या ठिकाणी या घराची केअर करत होता. तर त्यांचा एक मुलगा होता, अशोकचा नाही, जो घराचा ओनर होता त्यांचा मुलगा, त्याचं नाव अमित. तर अमित काय केला, त्याच्या मित्राचं लग्न होतं, त्यानंतर मुंबईमध्ये ठाण्यापासून जवळ लग्न. मग त्याने विचार का माझं स्वतःच जर घर असेल तरी मी हॉटेलमध्ये करावं. त्यानं वडिलांना सांगितलं की मी असंच लग्न चालू आहे, तर मी काय करतो आपल्या रो हाऊसमध्ये जाऊन राहतो, म्हणजे कसं स्वच्छता आहे काय आहे ते सगळं बघतो म्हटला. तर 2015 साली हा अमित जो आहे तो मित्राच्या लग्नासाठी ठाणे या ठिकाणी आला. ठाणे या ठिकाणी आल्यावर माझवाडा या ठिकाणी तो आला, ज्या ठिकाणी त्याचं घर होतं. तर त्यानं पहिला काय केलं, आपल्या घरात जे आहे ते बॅगा ठेवल्या आणि बाकी काय चौकशी वगैरे केलं नाही. फक्त तो अशोक जो होता, जो केअरटेकर होता, त्याला सांगितलं की मी आज आलो आहे आणि संध्याकाळी मला यायला उशीर होईल म्हटला. आणि त्या ठिकाणी तो तिकडून प्री वेडिंग, लग्नाच्या आधीचे शूटिंग वगैरे जे असतं तर ते करण्यासाठी मित्राच्या तिकडे गेला. झाले जवळपास रात्रीचे 2-3 वाजले असतील. 2-3 वाजता तो गुगल मॅपवर टाकून, लोकेशन टाकून आपल्या घराच्या ठिकाणी आला. घरा ठिकाणी आल्यावर तिने बघितलं की जवळपास 12 जे बंगले आहेत त्या रो हाऊस ते
तर या ठिकाणी काय झालं की ते तिथं पोचला होते आणि बघितलं की कुठल्याच घरात लाईट नाही. तो म्हणे आपल्याला काय करायचं, रात्रीची वेळ आहे, झोपले असते सगळे. म्हणतो घराच्या रो हाऊसच्या बाजूला गाडी लावली आणि रो हाऊसचा दरवाजा उघडून त्या ठिकाणी आतमध्ये गेला. आतमध्ये हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये गेलं त्याने खटकं मारले. तर त्याला जाणवलं की लाईट नाही. मग त्याला जाणवलं की बाबा आपण बरेच वर्ष झालं या रो हाऊसचं लाईट बिल भरलेलं नाही, त्यामुळे लाईट बिल थकीत असल्यामुळे आपलं कनेक्शन कट झालं असेल. आता काय करायचा विचार करू लागला. तोपर्यंत त्याला आठवलं की अशोक आहे. त्याने काय केलं, अशोकला फोन लावला. म्हणलं अशोक इकडे ये म्हणे आणि येताना मेणबत्ती घेणे म्हटलं. बरं अशोक येताना त्या ठिकाणी मेणबत्ती घेऊन आला. अशोककडे त्याने मेणबत्ती घेतली. अशोकला म्हटलं चालते, गुड नाईट म्हटला. अशोक म्हटलं चालते साहेब, काय पाहिजे असलं तर पुन्हा फोन करा म्हटलं. आणि अशोक त्या ठिकाणाहून निघून गेला. अशोक निघून गेल्यानंतर त्याने मेणबत्ती लावली. या ठिकाणी किचनमध्ये एक लावली, त्याचबरोबर हॉलमध्ये एक लावली, ज्या बेडरूममध्ये राहणार होतं ते बेडरूममध्ये एक राहिली. आता रात्री जरी वेळ असली तरी बऱ्याचपैकी लोकांना रात्री शॉवर घेऊन झोपायची सवय असते. म्हणजे असं नाही की बाबा कुठनं बी आलो हातरून पडलं असं काय नसतं. शॉवर घ्यायचं, आंघोळ करायचं आणि मग झोपायची अशी सवय असते. तशी या अमितला सवय होती की शॉवर घेऊन झोपायची. मोबाईल टॉर्चवर तो आत गेला. त्यानं शॉवर चालू केलं. शॉवरचं पूर्ण आंघोळ घेतला शॉवरनं आणि या ठिकाणी तो बाहेर आला बेडरूममध्ये. तर त्याला असं कोणतरी मुलगी हसते असं त्याला जाणवलं. म्हणे घरामध्ये कोण हसतं. त्यावेळी म्हटलं कोण आहे, म्हटलं तिथं कोण आहे. आणि मला माहीत आहे म्हणे तू मुलगी आहेस आणि इथं माझ्या घरात काय करतेस म्हणे आणि का हसतेस म्हणे. तर तो आवाज, मी पोलिसांना कॉल करतो म्हणे, तरी तो आवाज काही थांबला नाही. तो हॉलमध्ये आला. हॉलमध्ये बघतोय तर हॉलमध्ये कोण नाही, बाहेरनं तर आतनं तर आपण कडी घातलेले. मग हा मुलगीचा आवाज कसा काय आला म्हणून तो विचार करू लागला. मग तोपर्यंत अचानक मेणबत्ती होती ती विझली. मेणबत्ती विझल्यावर त्याला इकडे तिकडे बघू लागला. त्याला काय करणार, मग भराभर जाऊन तो हॉलमध्ये जिथे बेडरूम होती तिथे गेला आणि जिथे त्या ठिकाणी मोबाईल घेतला होता तो मोबाईल त्या ठिकाणी टॉर्च लावला आणि कुठे काय दिसतंय किंवा काय आहे नेमकं त्याला बघू लागला. तोपर्यंत पुन्हा एकदा त्याला किचनमधून हसण्याचा आवाज आला. मग तो किचनमध्ये गेला तर किचनमध्ये पण कोण नाही. मग त्याने विचार केला की बाबा आता मेणबत्त्या तर लावलं पाहिजे, मेणबत्त्या विझलेल्या आहेत. मग त्याने काय केलं, गॅस चालू केला आणि गॅस चालू केल्यानंतर त्यापासून त्यानं मेणबत्त्या लावल्या. जेव्हा त्याने मेणबत्त्या लावल्या तर समोरच्या किचनमध्ये गॅसच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी तो तोंड करून उभा होता त्याच्या मागच्या बाजूला त्याला हसल्याचा आवाज आला. त्यानं मागं बघितलं तर मागं एक पूर्ण जळालेलं शरीराची मुलगी त्या ठिकाणी त्याकडे बघून हसत होती. जेव्हा अमितनं हे बघितलं तेव्हा त्याला काही काळाच्या तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडला आणि त्यानंतर सकाळी जो अशोक आहे तो अशोक त्या घरामध्ये आला. अशोकला काय वाटलं की आपल्याला नाश्ता बिष्टा काहीतरी मागेल, हा नाश्ता घेऊन या म्हणून तो आलता. पण त्या ठिकाणी त्याचा फोनच आला नाही म्हणून अशोक आला. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं पहिला बघितलं की या ठिकाणी हा अमित कुठं आहे. तर आतून कडी होती. तर त्याने काय केलं की दरवाजाला जरा झटक्या मारल्या, कारण की 9 वाजले तरी दरवाजा उठला नाही म्हणून त्यानं दरवाजाला हे केलं आणि दरवाजाची कडी मोडली आणि तो त्या ठिकाणी आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्यानं बघितलं की अमित जो आहे तो बेशुद्ध पडलेला होता. मग या ठिकाणी त्याने काय केलं, शॉवरचं जरा बाथरूममधलं जरा पाणी घेतलं आणि त्या ठिकाणी त्या तोंडा मारलं तर अमितला आली जाग. तर अमितनं जो घडलेला प्रकार आहे तो या ठिकाणी अशोकला सांगितलं की बाबा अशोक तू यानं इथून गेला असताना मला असं जाणवलं की एक महिला, एक मुलगी आहे ती आलेली, ती पूर्ण जळलेली होती आणि ती माझ्याकडे बघून या ठिकाणी हसत होती. तर हे जेव्हा सांगितलं तेव्हा अमितनं अशोक म्हणाल होय तुम्ही म्हणताय बरोबर आहे, कारण की कसं झालेलं आहे आता तुम्ही ज्या एरियात आहे तुमचं हे जे घर आहे ह्या एरियामध्ये जवळपास 12 रो हाऊस आहेत आणि ह्या 12 रो हाऊसमध्ये कुणीही राहत नाही. काही वर्षापूर्वी या ठिकाणी राहायला लोक येत होते, परंतु सद्यस्थितीला या ठिकाणी कुणी राहत नाही. कारण की काही विचार केला की या ठिकाणी आले, पण काही विचार केला की इथं येणं काही प्रमाणात रिस्की आहे, कारण की त्यांना या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये एक मुलगी अशी जळलेली भरपूर वेळा दिसलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी बरीच लोक आहेत. तो आपले रो हाऊस हाय असे सोडून त्या ठिकाणी निघून गेला. मग ह्याची स्टोरी काय अशोक पुन्हा सांगू लागला किंवा
मी पण पहिला असं काय झालो, जेव्हा तुम्ही रो हाऊस घेतला त्याच्यापूर्वी माझे वडील या रो हाऊसची केअर करत होते आणि त्यानंतर मी या ठिकाणी रो हाऊसची केअर करायला आलो. तर मध्ये 1-2 वर्ष आम्ही या ठिकाणी नव्हतो. तर आम्ही यावेळी या ठिकाणी नव्हतो, तर यावेळी तुमच्या घरामध्ये बरीच लोक रात्री, कारण पडक घर आहे, कोणी राहायला नाही, त्यामुळे तुमच्या घरामध्ये बरीच लोक रात्री दारू प्यायला, चरस ओढायला, त्याचबरोबर गांजा ओढायला बरीच लोक या ठिकाणी येत होते. आणि इथे देखभाल करायला आम्ही 2 वर्षामध्ये नव्हतो, त्यामुळे येत होते. आणि त्यानंतर मग त्याचबरोबर मुली आणायचं वगैरे चालू झालं. आणि एक दिवस दिनार नावाच्या एका मुलीला या ठिकाणी ते घेऊन आले आणि तिच्यावर बळजबरी या ठिकाणी लोकांनी केली. आता तिच्यावर तिघांनी बळजबरी केली आणि तिला त्या ठिकाणी तिच्या घरापर्यंत सोडून आले. आता यावेळी काय झालं की ते जिनारचे घरातले लोक होते ना, त्यांनी या ठिकाणी त्यांच्याविषयी कंप्लेंट केलं नाही पोलीस स्टेशन, कारण की आपली अब्रू जायला उद्देशाने काय केलं की त्यांनी या मुलांच्यावर केस केलेली नाही, की बाबा आमच्या मुलीवर बळजबरी या ठिकाणी या लोकांनी केले, केस केलेली नाही. आणि केस केलेली नाही म्हटलं, या मुलांना चेव चढला. ह्यांनी पुन्हा 15 दिवसानंतर पुन्हा दिनारला या ठिकाणी घरातून उचलून आणलं आणि या ठिकाणी बलात्कार केला. आणि रात्री सर्वजण नशेत असताना या ठिकाणी ही दिनार नावाची जी मुलगी आहे हिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. आता रात्रीची वेळ होती, त्यामुळं ह्यांनी काय केलं, आता इथनं कुठं बलात्कारची जरी केस आपल्याला नाही गावणार, पण मे बी हिला मारल्याच्या ह्याच्यावर आपण तुरुंगात जाऊ ह्या भीतीपोटी या लोकांनी या ठिकाणी तुमचा जो घराचा मागं जो गार्डन आहे, तर या गार्डनमध्ये ही डेड बॉडी या मुलीची आहे त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पुरलेली दिनारची. आता एवढं झालं तरी दिनारच्या घरातल्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली नाही की आमची मुलगी गायब झाली, आमच्या मुलीला किडनॅप केलं, कारण की ही जी मुलं होती ही तिच्या दिनारच्या घरा शेजारचीच होती आणि ही गुंडगिरी होती. त्यामुळे घरातल्यांनी त्या ठिकाणी दिनारविषयी कंप्लेंट केलेली नाही की दिनार आमची गायब झाली, मग घरातल्यांनी कंप्लेंट केली नाही. त्या मुलांचं त्या ठिकाणी खपून झालं, ती मुलं इकडे यायची बंद झाली. आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर पुन्हा मी या ठिकाणी आलो. मी आल्यानंतर पहिला मला या ठिकाणी एक मुलगी दिसायची जी की माझ्या बघून हसायची. मग मी बऱ्याच वेळा हसलो, ती हसते मग मी पण हसलो. पण एक दिवस मी जो शेजारचा माणूस आहे, तर त्या शेजारच्या माणसाला विचारलं की इथे एक मुलगी आहे, ती माझ्या बघून हसते, कसं आहे काय. तेव्हा तो माणूस म्हटला या ठिकाणी कोणतीही मुलगी नाही आहे. ॲक्च्युली ह्या घरात ह्या 12 घरांच्या मध्ये आमचंच एक घर आहे, या ठिकाणी आम्ही राहतोय. आणि सध्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही हे पण घर सोडून चालू आहे, कारण की आम्ही दुसरीकडे घर बघितलेलं आहे. कारण की असं म्हटलं जातं की हा एरिया हॉन्टेड आहे. आणि या ठिकाणी एक मुलगी हसतेली दिसते, आम्हाला अजूनपर्यंत दिसली नाही, परंतु आमची लहान मुलं आहेत आणि अशा एरियात राहणं आमच्यासाठी योग्य नाही, म्हणून आम्ही या ठिकाणीहून निघून जाणार आहे. आणि त्यांनी या ठिकाणी घडलेली स्टोरी सांगितली की आम्ही असं ऐकलं की 6 महिन्यापूर्वी तुम्ही यायच्या आधी या ठिकाणी 3 मुलांनी एका मुलीवर रेप केला, तिनं आत्महत्या केली, त्यानंतर या घराच्या मागे त्यांनी पुरून टाकलं त्या महिलेला. अशा पद्धतीने आम्हाला माहिती मिळालेली आहे. आता ही माहिती कितपत खरे खोटे आम्हाला माहीत नाही, पण असं म्हणतात की इथं मुलगी दिसते, आम्हाला दिसलेलं नाही आहे आणि म्हणून या कारणास्तव आम्ही या ठिकाणी हे घर सोडून जाणार आहे. तर अशा ठिकाणी ती अमितला अशोकने स्टोरी सांगितली की बाबा असं असं घडलेलं, मग तुम्ही पण बघा म्हणे की रो हाऊस हा इकून टाका, कारण की या ठिकाणी बरेच रो हाऊस विकण्यासाठी लोकांनी चालू केलेले आहे, पण ते विकले गेले नाहीत कारण की अशा हॉन्टेड गोष्टीमुळे. तर मित्रांनो, आजची जी रिअल स्टोरी आहे, जी खरी घटना आहे, ही खरी घटना तुम्हाला कशी वाटली. आणि प्लीज मला असं म्हणत जाऊ ना की बाबा ॲड्रेस सांगा ॲड्रेस, कारण की ॲड्रेस सांगू शकत नाही, कारण कसं असतं काही पॉलिसी असतात ना, त्या पॉलिसीच्या कारणास्तव आपण जे ॲड्रेस आहेत ते घरांचे आपण ॲड्रेस तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही. पण हां, तुम्ही जर स्वतः जरी थोडं रिसर्च केलं तरी तुम्हाला त्या घराची पूर्ण माहिती मिळेल. कोणतेही व्हिडिओ, कोणतेही घराची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. गुगल आहे तुमच्याकडे, गुगलवर जाऊन टाईप करू शकता. टाईप केले की तुम्हाला पूर्णतः त्या घराची माहिती, कुठल्याही हॉरर घराची या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळू शकते. तर मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे, स्टोरी कशी वाटली आणि त्याचबरोबर जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब केलं कारण व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करतो ते व्हिडिओ पहिला तुमच्यापर्यंत येतील. त्यामुळे हे व्हिडिओ त्यामुळे हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि थँक्यू. तुमचा दिवस शुभ जाओ.